या ठिकाणी दिसत असेल की किती छान आणि हिरवागार असं आपल्या कांद्याच्या रोपामध्ये आपण. नमस्कार मंडळी, मी कृषीदूत केतन आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आपल्या कांद्याच्या रोपामध्ये आपण आपले कांद्याचे रोपे हे टप्प्याटप्प्याच्या फॉर्म मध्ये टाकलेले आहेत. म्हणजेच काय तर हा आपला कांद्याचा आहे ना पहिला टप्पा आहे, जो की आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण लागवडीसाठी वापरणार आहे. तो लागवडीला तयार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ह्या कांद्याची लागवड होणार आहे. त्याच्यानंतर हा आपला कांद्याचा दुसरा टप्पा आहे, जो की आपण पहिल्या टप्प्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या गॅप नंतर टाकलेला आहे. की ह्या पहिल्या टप्प्याची लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी आपण ह्या कांद्याच्या रोपाची लागवड करणार आहे. त्याच्या खाली आपला तिसरा टप्पा आहे, जो की आपल्या पहिल्या कांद्याच्या नंतर 1.25 ते 1.5 महिन्यानंतर आपण तो टप्पा टाकलेला आहे. तर अशा टप्प्यांच्या फॉर्म मध्ये कांदे टाकल्यामुळे, रोपं टाकल्यामुळे फायदा काय होतो माहितीये का? लागवडीसाठी आपल्याला लेबर पाहण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. ही कांद्याची लागवड झाल्यानंतर आठवडा ते 2 आठवड्यानंतर आपल्याला ती लागवड करायची आहे. लेबर तोपर्यंत आपल्याला ऍडजस्ट करता येतात. सगळ्या गोष्टींची आपल्याला मॅनेजमेंटसाठी टाइम मिळून जातो. त्याच्यासोबतच ज्यावेळेस आपल्याला खुरपणी करायची असेल त्यावेळेस पण हा कांद्याचा टप्पा लवकर खुरपणीसाठी येणार आहे. पहिला टप्पा आहे हा. खुरपून झाला की लगेच दुसरा आपण खुरपून घेऊ शकतो, तिसरा त्यानंतर घेऊ शकतो. तर सिक्वेन्सली सगळ्या गोष्टी होतात, क्रमाक्रमाने करता येतात. त्याच्यासोबतच ज्यावेळेस कांदा काढणीसाठी येतो, ज्यावेळेस आपल्या कांद्याचं हार्वेस्टिंग असतं, कांदा लावण्याला 1 दिवसामध्ये पण 1 एकर लावून होतो, पण काढणीसाठी वेळ जातो. कारण कांदा उपटायचा, त्यानंतर तो काटायचा, त्यानंतर अरण लावायची, त्यानंतर तुमचे चाळ भरायचे, यासाठी बराच वेळ लागतो आणि त्यासाठी लेबर पण खूप जास्त लागतात. तर ज्यावेळेस आपला पहिले आपण टप्प्याटप्प्यामध्ये लावतो ना, त्यावेळेस आपला एक टप्पा काटून त्याची अरण लावून आपल्या चाळीमध्ये जाऊसोपर्यंत 15 ते 20 दिवसांचा गॅप मिळतो. तर ह्याच्या नंतर हा कांदा मॅच्युअर होणार आहे हार्वेस्टिंगसाठी. त्याच्यानंतर दुसरा टप्पा मॅच्युअर झाला तर दुसरा टप्पा आपण त्याच्यानंतर त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. तर त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला लेबर मॅनेजमेंटसाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या क्रमाक्रमाने होतात. तर क्रमाक्रमाने गोष्टी झाल्यामुळे आपल्यासाठी ते सोयीस्कर होऊन जातं. तर अशा प्रकारे आपण याला क्रमाक्रमामध्ये केलं आणि टप्प्याटप्प्यामध्ये जर कांद्याचे रोपं टाकले तर ते आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्याच्यासोबतच आता हा पहिला टप्पा आहे. आपल्याला असं वाटलं की पहिल्या टप्प्याचा कांदा हार्वेस्ट झालाय, पण आपल्याला मार्केट कमी आहे, तर आपण हा स्टोरेजला ठेवू शकतो आणि तोपर्यंत आपल्या शेल्फ लाईफ वाढत जाते. कारण आपण त्याच्यानंतरचे जे कांदे ते एकाच ह्यामध्ये न लावता टप्प्याटप्प्याने लावलेत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली की पहिल्या टप्प्यापेक्षा शेवटचा टप्पा हा नंतर लावलेला आहे, तर तो जास्त दिवस टिकणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टप्प्याटप्प्याने लावल्याचा फायदा होतो. तर तुम्ही किती टप्प्यांमध्ये तुमच्या कांद्याचं रोप लावताना मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता मी आपल्या घरचं रोप हे जवळपास 3 टप्प्यांमध्ये लावलंय. आपलं हे जवळपास 6 ते 8 एकर कांद्यासाठी आपण कांद्याचं रोप टाकलेलं आहे. 6 ते 8 एकरचा कांदा बागायतदार आहे मी. तर तुम्ही किती एकरचे कांदा बागायतदार आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर पाहूया आपण आपल्या कमेंट ह्यामध्ये की आपल्या क्राऊडमध्ये सगळ्यात मोठा कांदा बागायतदार किती एकरचा आहे. कमेंट सेक्शन मध्ये पटापट सांगा की तुम्ही किती एकर कांदे लावता. आणि ॲग्रीच्या रिलेटेड अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. आपल्याच हक्काचा आणि तुमच्या सगळ्यांचा चॅनल कृषीदूत केतन हे पहा आपलं कांद्याचं रोप. आणि लवकरच भेटूया आपल्या कांद्याच्या लागवडीच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. लव यू, टेक केअर, बाय बाय.